नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून खूपच मस्त असा नाश्ता बनवणार आहोत. इनो, सोडा न वापरता कमी तेल वापरून खूपच चवदार असा नाश्ता तयार होईल. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता. यामध्ये पाणी घालून हे पोहे धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. पोहे बाजूला ठेवूया. आता इथे मी पाव कप रवा घेतला. इथे मी बारीक रवा घेतला आहे. बारीक जाड कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता. यामध्ये पाव कप दही घालायचं आहे. रवा आणि दही मिक्स करून घेऊया. यानंतर यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे. तर त्याच दह्याच्या कपामध्ये मी पाव कप पाणी घेतलं. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे मी पाव कप रवा, पाव कप दही आणि पाव कप पाणी घेतलं होतं. तर यापेक्षा जास्त पाणी घालू नका, कारण आपल्याला हे पीठ घट्ट हवं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. तर पोहे आणि रवा दोन्हीही आपण भिजवून घेतलं आहे. तर हे दोन्ही आपण असंच बाजूला ठेवून देऊया 5 मिनटं. म्हणजे रवासुद्धा छान फुलेल आणि पोहेसुद्धा सॉफ्ट होतील. तर हे दोन्हीही बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत चटणी बनवूया. तर इथे झटपट अशी एक चटणी तयार करूया. इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. यामध्ये 1 मोठा चमचा चण्याची डाळ घालायची आहे. यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. यानंतर इथे मी थोडंसं आलं घालते आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये. आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे मी चटणी वाटून घेतली आहे. बाऊलमध्ये काढून घेऊया. आता यावरती फोडणी घालूया. तर फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि 1 लाल मिरची घातली आहे. तर ही फोडणी तयार आहे. ही चटणीवरती घालायची आहे. तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे. कुठल्याही इडलीबरोबर किंवा डोस्याबरोबर तुम्ही ही चटणी सर्व करू शकता. तर ही झटपट आपली चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर इथे जे आपण पोहे आणि रवा भिजत घातलं होतं, तर ते पाहूया. तर पोहे पहा अगदी सॉफ्ट झालेत. हे आता हाताने असे कुस्करून घ्यायचे, मळून घ्यायचे. पोहे व्यवस्थित मळून घेतल्यानंतर जो आपण रवा भिजवून ठेवला होता दह्यामध्ये, तो इथे मी घातला आहे. आता हे दोन्हीही एकत्र करून घेऊया. तर हे असं हाताने मळून घ्यायचं. पोहे असे कुस्करून घ्यायचे. पिठासारखं हे व्हायला हवं. आता तुम्हाला हे सैलसर वाटत असेल, पण पोहे पाणी याच्यातलं ॲब्झॉर्ब करतात आणि हे घट्ट व्हायला लागतं थोड्या वेळाने. तर याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे पहा याचा असा गोळा तयार झाला आहे. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे चवीप्रमाणे मी मीठ घालते आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि थोडीशी इथे कोथिंबीर घालायची आहे. याबरोबरच तुम्ही यामध्ये काळी मिरी जाडसर कुटूनसुद्धा घालू शकता. तर हे सगळं मिक्स करून घेतलं. आता इथे मी एक चाळण घेतले. आता ही चाळण तेलाने ग्रीस करून घ्यायची आहे. आता जे आपलं पीठ तयार आहे त्याचे आपण गोळे बनवणार आहोत. तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ चिकटणार नाही हाताला. आणि याचे असे छोटे छोटे गोळे बनवायचे चपट्या आकाराचे. तर असे आपण सगळे बनवून घेऊया आणि हे असे चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. आपण यांना वाफवून घेणार आहोत. तर इथे पहा सगळे असे मी हे गोळे बनवून घेतलेत. इथे त्या कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं. त्यामध्ये असा एखादा स्टँड ठेवायचा आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट उलटी करूनसुद्धा ठेवू शकता. यामध्ये चाळण ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवून आता हे आपल्याला 8 ते 10 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर इथे साधारण 8 मिनटं झाले आहेत आणि हे मस्त वाफवून तयार आहेत. आता आपण हे थंड करून घेऊया. तर हे थंड झालेत. हे तुम्ही असेच खाऊ शकता चटणीबरोबर. खूप मस्त लागतात. खूपच कमी तेलाचा असा हा नाश्ता तयार होतो.
आज आपण यांना फोडणी देणार आहोत. फोडणीमुळे याची चव आणखी वाढते. तर इथे मी पॅन गरम करत ठेवला. यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेत. तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरूनसुद्धा घालू शकता किंवा लाल तिखटसुद्धा घालू शकता. आता यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ घालायचेत. सफेद तीळ नसतील तर तुम्ही कढीपत्तासुद्धा यामध्ये बारीक चिरून घातला फोडणीला तरी चालेल. थोडंसे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये जे आपण हे बॉल्स चपटे बनवून ठेवलेत ते घालूया. आणि आता हे परतून घ्यायचे आहेत. यावरती मी कोथिंबीर घातली थोडीशी. खूपच मस्त झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते. यामध्ये आपण इनो सोडा वापरलेला नाही आहे, त्यामुळे खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे. मुलांसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. घरी असलेल्या साहित्यामध्ये मस्त चवदार अशी रेसिपी तयार होते. तर इथे मी चटणीबरोबर सर्व केलेत. तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट असा हा नाश्ता तयार झाला आहे. तर आपण इडली नेहमीच बनवतो किंवा डोसा बनवतो. एकदा ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी बनवून पहा. सगळ्यांना नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.